नमस्कार, मी सांगली सर, प्राथमिक आश्रमशाळा वारोळा. आजपासून आपण 30 दिवसाचा एक कोर्स सुरू करत आहोत, ज्यामध्ये रीड इंग्लिश इन 30 डेज विथ सांगली सर असा हा कोर्स असेल. तो 30 दिवसाचा असेल. त्या 30 दिवसामध्ये इंग्रजीच्या बेसिक पासून तर तुम्हाला इंग्लिश वाचता येण्यासाठी एक 30 दिवसाचा जो कोर्स आहे तो कोर्स आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. तर पहा, इथे या ठिकाणी तुम्हाला ABCD दिलेली आहे आणि त्याचा उच्चार मराठीमध्ये जो उच्चार होतो तो तुम्हाला दिलेला आहे. जसं ए चा उच्चार होतो ॲ, बी चा उच्चार ब, सी चा उच्चार क किंवा स. आता याच्यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. तर पहा, सी सोबत जेव्हा ई असेल तर उच्चार स असा होतो. उदाहरण CELL सेल, डी चा डी, ई चा उच्चार होतो ए किंवा ई, एफ चा फ, जी चा ग, एच चा ह, आय चा ई, जे चा जे, के चा के, एल चा एल, एल चा ल, एम चा म, एन चा न, ओ ऑ किंवा या ठिकाणी ओ सुद्धा होतो. पी चा प, क्यू चा क्व, आर चा र, एस चा स या ठिकाणी, टी चा ट, यू चा उ, व्ही चा व, डब्ल्यू चा व, एक्स चा वाय, वाय चा य, झेड चा झ. या ठिकाणी तुम्हाला दिले पाहिजे जेव्हा सी सोबत ई येतो तेव्हा सी चा उच्चार हा स असा होतो. ओके. ए M N A N N A T N A S H A X X A double D F A double P F. तर आजचा हा लेसन नंबर 1 होता. सुरुवात आपण थोड्या म्हणजे सुरुवात करत आहोत आपण, त्याच्यामुळे सुरुवातीला खूप जास्त काही घेत नाही या ठिकाणी. म्हणून आपण सुरुवात एक छोटंसं लेसन आहे त्या लेसन पासून आपण सुरुवात करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारचे शब्द तयार करायचे आहेत. त्याकडे छोटे छोटे दोन अक्षराचे शब्द असतील. जसं सुरुवातीला तुम्हाला ए घ्यायचं आहे, मग तुम्ही जसं मी इथे एम घेतलंय, जसं काय झालंय एम, तर तुम्ही AS H असे तुम्ही शब्द तुम्ही तयार करू शकता.